नाही कुणाच्या बापाची, नाही कुणाच्या बापाची, नाही कुणाच्या बापाची। नहीं चलेगी, नहीं चलेगी दादागिरी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी दादागिरी, नहीं चलेगी। विकास समितीचा, धर्मनगर संघर्ष एकजुटीचा, धर्मनगर संघर्ष एकजुटीचा, नाही कुणाच्या बापाची, नाही कुणाच्या बापाची, नाही कुणाच्या बापाची। मध्ये 50% दाखवत आहेत। आम्ही इथे म्हणजे आमचं पुनर्वसन झालेलं आहे। आमच्यासाठी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की आमचे जे कन्सेंट आहे 100% पाहिजे। ती 100% कन्सेंट तुमच्याकडे असतील तर तुम्ही सभे सुरू करा। तुम्ही आता अधिकाऱ्यांना सांगा, तर अधिकारी काय करतात तुम्हाला स्वतः आरामात बसतात आणि तुम्हाला लोकांच्या समोर पाठवतात। आज तुम्ही तुमचं काम करताय, बरोबर आहे, तुमची नोकरी आहे सगळं बरोबर नाही ना। पण एक काम आहे ना, पहिली गोष्ट काय केली म्हणजे तुम्ही जे लेटर लिहिलं ते कोणा लिहिलं? विकासकाला लिहिलं, तुम्ही आर्किटेक्टला लिहिलं, तुम्ही आम्हाला लिहिलं, संस्थेला लिहिलं, इंडिव्हिज्युअल कोणत्या पण मेंबरला टाकलं नाही। पहिली गोष्ट भाडे करू आम्ही आहे, बरोबर आहे। एक मिनिट मला बोलू दे पहिला, कंप्लीट करू दे। त्याच्यानंतर तुम्ही बघा, तुम्ही जर वाया भाडेकरू थ्रू येत असाल, सोसायटी कमिटी थ्रू येत असाल, तर त्या कमिटीमध्ये तुमचे भाडेकरू किती आहेत? जवळजवळ 1200-350 लोक आहेत जे BMC भाडेकरू। ते पहिले सदस्य आहेत काय त्या कमिटीचे, हे तुम्ही पहिले चेक नाही केलं। पहिले ते व्हेरीफाय करा, आणि ते जर 1260 सदस्य असेल तो तुम्ही वाया कमिटी थ्रू आलात ना, तर मी मान्य करत होतो। नाही तुम्ही आता इंडिव्हिज्युअली सगळ्यांनी टाकायला पाहिजे तुम्हाला। आज ऍक्च्युली इथे आपण जमलो आहे, लोकांनी सगळे मिळून एकत्र आले आहेत। त्याला एकच कारण आहे, म्हणजे आज जो सर्वे होणार होता BMCच्या माध्यमातून, त्या माध्यमातून सर्वे करण्यासाठी आमची जी गृहनिर्माण संस्था सोसायटी आहे, ती सोसायटी जोर जबरदस्ती करून हा प्रकार चाललेला आहे। कारण आजपर्यंत जर तुम्ही बघाल तर BMCच्या SOP प्रमाणे 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती 51% कन्सेंट झाले पाहिजेत, पण त्याची कुठे पूर्तता झालेली नसताना सुद्धा ज्या प्रकारे हा सर्वे रेटून नेण्याचा प्रकार चाललाय तो कुठेतरी थांबला पाहिजे। त्यासाठी आपण एकत्र आलो, हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर तुम्ही जर बघाल की बर्वेनगर चा विकास होताना कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की ज्यावरून आपल्याला ह्याच विकासकाने गेल्या 6 वर्षापूर्वी 8 वर्षापूर्वी आपल्याला 1260चं घर देतो म्हणून सांगून त्याबरोबर त्यांचं कन्सेंट घेतलं आणि त्यांच्याबरोबर इंडिव्हिज्युअली सगळ्या सभासदांबरोबर ॲग्रीमेंट केलं। पण त्याच 1260 वरून आता 2020-21ला ज्या कोविडच्या काळामध्ये तुम्ही जर बघाल तर त्यांनी 711चं एक नवीन प्रपोजल आणलं, आणि या प्रपोजलला बर्वेनगरची जी गृहनिर्माण संस्था आहे त्या संस्थेने 180 सभासद उपस्थित ऑनलाईन सभासद उपस्थितीमध्ये ते प्रपोजल पास करून एक रेटून देण्याचा प्रयत्न केला। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। 1200 लोक आहेत आणि 1200 लोकांमध्ये आज 180 ते 200 लोकांमध्ये हे प्रपोजल पास करतायत, हे किती घातक आहे ठरतं। आणि मला सांगा, कोविडच्या नंतर तुम्ही जर बघाल तर आज ऑनलाईन मिटिंगच्या नंतर ऑफलाईन मिटिंग व्हायला पाहिजे होती, ती आजपर्यंत त्या प्रकारे मिटिंग घेतली नाही। ती ऑनलाईनच्या मिटिंगमध्ये ते प्रपोजल पास करून घेतलं। म्हणजे मला सांगायचं आहे की लोकांचा हा विश्वासघात आहे। लोकांना जर विश्वासात घेतलं नाही तर काहीच घडणार नाही। 1200 लोकांनी मला सांगा की 200 लोक 1200 लोकांसाठी भवितव्य घडू शकतात काय? तर नाही घडू शकत। तर त्यासाठी हे 1200 लोकांमध्ये 51% BMCच्या पॉलिसीप्रमाणे जर बघाल तर 51% तरी लोक एकत्र यायला पाहिजेत, आणि जर ही 51% लोक एकत्र आली तर काहीतरी विकासाची वाटचाल पुढे चालेल। जो एरिया भेटतोय तो BMCची पॉलिसी काय सांगते? BMCच्या 2 पॉलिसी आहेत, एक 33-7 आणि 33-9। जर 33-7च्या अंतर्गत तुम्ही डेव्हलपमेंट करत असाल तर तुम्ही लोकांना सांगायला पाहिजे की 33-7च्या अंतर्गत अशा प्रकारे तुम्हाला एरिया भेटेल, अशा प्रकारे 51% कन्सेंट गोळा करायला लागतील, किती पॉलिसी असेल, 4FSI ची पॉलिसी असेल। तर हा जो प्रकार आहे लोकांना क्लॅरिटी नाही या गोष्टीची। जर 33-9 मध्ये बघाल तर तिथे 60% कन्सेंट लागतं, पण FSI जास्त भेटतो, म्हणजे एरिया जास्त भेटण्याची शक्यता। ते प्रपोजल 33-9 मध्ये का नाही गेलं? हे लोकांचे प्रश्न आहेत। या प्रश्नांची उत्तर कमिटी का देत नाही आजपर्यंत? बरं, तुम्ही आज मला सांगा, ज्या प्रकारे 33-7 च्या पॉलिसीच्या अंतर्गत तुम्ही विकास करताय त्या विकासामध्ये नक्की एरिया काय भेटतोय? BMCची पॉलिसी काय सांगते? BMC काय सांगते? तर ते आज 711 जे कमिटमेंट करताय ते 711 कुठल्या आधारावर कमिटमेंट करताय? काय 711 पेक्षा खाली येईल काय? BMCची पॉलिसी 711 पेक्षा खाली सांगते। मग नक्की लोकांना घर काय भेटणार आहेत? लोक कशावर विश्वास ठेवणार? या सगळ्या गोष्टींमध्ये लोक संभ्रमात पडलेली आहेत, आणि या संभ्रमामध्ये यासाठी आम्ही लोकांनी एकत्र आलोय जेणेकरून लोकांना या सगळ्या गोष्टी कळायला पाहिजेत। आणि त्या माध्यमातून जर बघाल तुम्ही की नक्की काय चाललंय, काय होणार आहे आणि काय भेटणार आहे,
हे जे 3 प्रश्न आहेत ह्या प्रश्नांची उत्तरं कमिटीकडे नाही आहेत. जर कमिटीकडे उत्तरं नसतील तर लोकांनी एकत्र येऊन लोक कमिटीला विचारतायत की जेणेकरून या विकासासाठी चांगल्या प्रकारे पर्याय काय असतील. आज 15 वर्ष बघा तुम्ही, हाच विकासक आहे 1260 वरून 711 वर आलाय. 711 वरून किती खाली येईल ते माहिती नाही, आणि 15 वर्ष त्याच चिखलात आपण आहे. चिखल तिथेच आहे आणि आपण पण चिखलात आहे. मला सांगा, चिखल साफ झाला पाहिजे किंवा चिखलातून आपण बाहेर आलं पाहिजे. जर हे घडत नसेल तर काहीतरी नवीन कार्य करायला पाहिजे, आणि नवीन कार्य करण्यासाठी ही लोक जमलेली आहेत. त्यांना विकास पाहिजे, विकासाच्या अगेन्स्ट नाही आहेत, विकासाच्या विरोधी दिशेने नाही आहेत. त्यांना पण विकास पाहिजे, पण तो प्रामाणिकपणे लोकांना विश्वासात घेऊन झाला पाहिजे. लोकांपर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचल्या पाहिजेत, आणि जोपर्यंत लोकांमध्ये हा विश्वास निर्माण होणार नाही तोपर्यंत विकास घडणार नाही. आज लोक तुम्ही बघाल 1260 वरून 711 वरून काय आणि खाली येईल ते लोकांना माहिती नाही. मग अशा प्रकारे जर लोकांना विश्वासघात ही कमिटी करत असेल तर आम्ही लोकांवर कशा प्रकारे विश्वास ठेवायचा, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि त्यानंतर मला सांगा की जर तुम्ही बघाल की कॉर्पस फंड आहे किंवा एक हमीपत्र, जे आज आम्ही वारंवार गेल्या 2 वर्षामध्ये मागतोय की चला तुम्ही 180 लोकांमध्ये कन्सेंट करून पुढे गेलात, पण ज्या लोकांनी 500 रुपयाच्या कन्सेंटवरती साईन केलंय त्या लोकांना हमीपत्र पण नाही दिलंय, आणि आज काल बोर्ड लागतायत की हमीपत्र विकासक द्यायला तयार आहे. पण हे तुम्ही एक बघा, हे 2 वर्षापूर्वी का नाही घडलं. आज जर आपल्याकडे एव्हिएशनचा प्रॉब्लेम आहे किंवा डोंगराळ प्रदेश आहे, मग ह्या परत एक तुम्ही नैसर्गिक दृष्टिकोनातून बघाल तर एक चांगला सुपीक भाग आहे आपला. मग ह्या प्रकारे त्या डेव्हलपमेंट करताना भरपूर मोठ्या अडचणी आहेत. त्यावर कशा प्रकारे मात करणार आहे तुम्ही, लोकांचा कशा प्रकारे विश्वास संपादन करणार आहे, गव्हर्नमेंटला कशा प्रकारे तुम्ही ही पॉलिसी राबवण्यासाठी विश्वासात घेणार आहेत. ह्या प्रश्नांची उत्तरे जोपर्यंत भेटत नाही ना, तर नाहीतर आपल्या आजूबाजूला बघा पालांदेवाडी आहे किंवा ज्या प्रकारे डेव्हलपमेंट झाली आहे त्या डेव्हलपमेंट घातक डेव्हलपमेंट होत आहेत. त्यांचे घरं तुटली आहेत पण त्यांना घरं भेटत नाहीत. अशी परिस्थिती आपल्यावर ओढायला नाही पाहिजेत. हेच याच्या मागचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी आपण एकत्रित आलो आहे. नमस्कार. अन्याय तर वाटतोय आम्हाला, पण आज 1989 मध्ये महानगरपालिकेमध्ये ही जे बर्वेनगरची वसाहत आहे, या वसाहतीमध्ये 1960 साली दक्षिण मुंबई आणि मध्य मुंबई इथून जी लोक निर्वासित झाली आहेत नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा महानगरपालिकेच्या काही हॉस्पिटलसाठी किंवा त्यांच्या प्रोजेक्टसाठी या लोकांना बेघर करण्यात आले, आणि या लोकांना निर्वासित म्हणून जे बसवण्यात आलं होतं. आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की जोपर्यंत 100% कन्सेंट त्यांना मिळत नाहीयेत, तर ह्या निर्वासितांकडून 100% कन्सेंट मिळत नाही तोपर्यंत त्यांचा विकास होणार नाहीये. आणि असं असताना कोणतीही महानगरपालिकेची पुनर्विकासाचं कोणतेही धोरण नाहीये. गेली 2 वर्ष आपलं सभागृह बंद असताना हा पुनर्विकासाला ही परवानगी दिली कोणी. जेव्हा आम्ही अधिकाऱ्यांकडे जातो तेव्हा एक अधिकारी आम्हाला दुसऱ्या अधिकाऱ्याकडे पाठवतो किंवा अधिकारी आमची भेटच टाळतात. त्यामुळे या ठिकाणी काहीतरी हे वेगळंच चाललंय. हा जो सर्वे आहे, हा सर्वे महानगरपालिकेने फक्त आमच्या संस्थेच्या ह्याच्यासाठी करायला पाहिजे होता, तर संस्थेसाठी न करता हा बिल्डरसाठी करत आहे. मग बिल्डर आणायला महानगरपालिकेने संस्थेला परवानगी दिली आहे का, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आता आम्ही हा जो सर्वे होणार आहे याला शांततेच्या मार्गानेच आम्ही निषेध करायचा आम्ही ठरवलेला आहे. आम्ही या ठिकाणी जर ते अधिकारी आले तर त्यांना आम्ही सांगणार आहोत की तुम्हाला सर्वेचा आम्ही समजावून देणार की हे आमचे सगळे मुद्दे आहेत, तुम्ही जो सर्वे करता हा चुकीचा आहे. जर त्यांनी सर्वे करण्याचा प्रयत्न केला तर लोक त्याला असहकार करतील, कोणतीही माहिती देणार नाहीत. कारण महानगरपालिका ही आमची मालक आहे आणि आम्ही त्यांचे भाडेकरू आहोत. त्यामुळे आमची जी काही सगळी माहिती आहे ही महानगरपालिकेने उपलब्ध आहे. मग हा परत हा सर्वेचा कशासाठी घाट घालते महानगरपालिका किंवा आमची संस्था, हा महत्वाचा विषय. हा लढा सुरू झालेला 1989 सालापासून. कमिटीमध्ये एकूण सभासदांपैकी म्हणजे एकूण जे 1156 लोक आहेत त्या 1156 पैकी 30 ते 31 लोक महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत. याच्या व्यतिरिक्त उरलेले सगळे लोक जे आहेत ते पीएपी मधले बरेचसे लोक, 80% लोक जे आहेत ते पीएपी मधली ही वसाहत आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की कमिटीचे सगळेच्या सगळे सभासद नाही आहेत. बरेचसे लोक वृद्धापकाळामुळे वरती गेलेले आहेत किंवा काही जण खोल्या सोडून गेलेले आहेत, दुसऱ्यांना कोणाला हँडओव्हर करून गेलेले आहेत. हे सगळेच्या सगळे 100% सभासद नाही आहेत. त्याचा फायदा घेत बिल्डरच्या संगनमतीने आत्ताची एक्झिस्टिंग कमिटी जी आहे ही कमिटी हा विकासाचा घाट घालत आहे. आणि विकासाला विरोध नाहीये कोणाचाच, परंतु या पद्धतीने जास्तीत जास्त लोक अपात्र होतील आणि बिल्डरचा कसा फायदा होईल हे फ्रॉड्युलंट पद्धतीने हे सगळी प्रोसेस चाललेली आहे. 33/7 अंतर्गत हे प्रपोजल दिले आहे. प्रत्यक्षात 33/9 अंतर्गत उपनगरातील चाळींचा विकास करण्याचे महापालिकेचे धोरण असताना हा 33/7 अंतर्गत त्यांनी विकास कसा काय दिला हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे. आणि या संदर्भात महानगरपालिकेने डेव्हलपर नेमायला पहिल्यांदा परवानगी दिली आहे का, आणि त्यांनी जर दिली असेल तर तसं ऑफिशियल लेटर त्यांनी इश्यू करावं. त्या पद्धतीचं कोणतेही लेटर इश्यू न करता परस्पर त्याचं व्हेरिफिकेशन आणि इंडेक्स 2 करण्याचा जो प्रयत्न चाललाय हा पूर्णतः चुकीचा आहे.
आणि याचा निषेध म्हणून आम्ही पहिल्यापासून हे आंदोलन करतोय. आणि आत्ताची कमिटी हे फार फ्रॉड्युलंट पद्धतीने चालवते. त्यांना वेळोवेळी सांगितलं गेलंय की सहयोगी सभासद आणि इतर सगळ्या गोष्टी या तुम्ही सगळ्यांना सामावून घ्या आणि त्याच्यानंतर हा विकासाचा प्रयत्न करा. कारण यातले पीएपीचे मेजर लोक असल्यामुळे यातला एकही जर मेंबर कोर्टामध्ये गेला तर हा सगळा विकास रखडू शकतो आणि रिकामी केलेल्या लोकांना रस्त्यावर येण्यास लागू शकतो. म्हणून याचा जाहीर निषेध आहे. 99%. ऑलमोस्ट 80% ज्यांनी कन्सेंट दिलेले आहेत त्यांना फक्त विकास पाहिजे म्हणून त्यांनी कन्सेंट दिलेला आहे. त्यांचा प्रॉपर प्रोसिजर जी आहे ती फॉलो नाही करत. याच्यासाठी आता आमच्यामध्ये उभे असलेल्यांमध्ये पण काही जण 500 रुपयाच्या कन्सेंटवर दिलेले कन्सेंट लोक आहेत. त्याच्यामुळे लोकांना अंधारात ठेवून या सगळ्या गोष्टी प्रक्रिया चालली आहे. लोकांना विश्वास देण्याची प्रक्रिया होत नाहीये. मागील 9 तारखेला यापूर्वी या ठिकाणी अशाच प्रकारचा सर्वे संस्थेने मनपातील काही अधिकाऱ्यांच्या पद्धतीने आपल्या पद्धतीने स्वीकारत या पद्धतीने सर्वे करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु बर्वेनगर वसाहतीतील सर्व लोक जागृत असल्या कारणामुळे त्यांनी त्याच वेळेला त्या सर्वेला पूर्णतः विरोध केला आणि अतिशय योग्य अतिशय असहकार मात्र शांतताप्रिय पद्धतीने त्यांनी त्या सर्वे तिथे हाणून पडला. आणि जी प्रश्न ते विचारले गेले त्या प्रश्नांना ना मनपाचे अधिकारी आणि संस्था कुणी त्या प्रश्नांना उत्तर दिले या ठिकाणी उत्तर दिले नाही. या ठिकाणी आपल्याला पत्रकार बांधवाच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाने सर्वात महत्वाचं म्हणजे कुठल्याही प्रकारचा संबंध महाराष्ट्र राज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रकल्प असेल किंवा पुनर्विकास असेल ज्याही काही पद्धतीची या बांधकाम विषयक ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी एक महारेरा ही अतिशय नामांकित संस्था निर्माण केलेली आहे. पण मला इथं सांगायला खेद वाटतो की 2017 पासून आता अलीकडची आकडेवारी जर आपण पाहिली तर 2017 पासून 2024 आज तागायत जवळपास महारेराकडे नोंदणीकृत झालेल्या 10,700हून अधिक प्रकल्प जे आज नोंदणीकृत आहेत मात्र तरी देखील ते रखडलेले आहेत. आणि त्याच्यावरती महारेराने संबंधित विकासकांना नोटिसा काढून देखील त्या नोटिसांना महारेराला अपेक्षित असं उत्तर न मिळाल्या कारणानं आज महारेरा त्यांच्या बँक ठेवींवरती किंवा त्यांच्या अधिकारांवरती गदा आणून तो प्रकल्प व्यपगत करण्याच्या स्थितीमध्ये आज निर्णय करत आहे. मग अशीच घटना या बर्वेनगर वसाहतीची घडावी का? ही अशा पद्धतीचं कोणतेही कार्य इथे घडू नये याची वारंवार आम्ही संस्थेला विनंती करत असताना देखील संस्था या गोष्टीचा विचार करत नाही. म्हणून आज आम्ही या ठिकाणी असहकाराचं धोरण इथं राबवलेलं आहे आणि म्हणून आम्हाला हा सर्वे या ठिकाणी आम्ही नाकारत आहोत. त्या प्रोसेसमध्ये तुम्ही बघा की 2020-21 ला ज्यावेळी ऑनलाईन प्रपोजल पास करून पुढे गेलं प्रपोजल बीएमसीकडे गेल्यानंतर बीएमसीने काही डॉक्युमेंट्स मागितले. त्यानंतर आम्ही आरटीआय टाकला. त्या आरटीआय माध्यमातून आम्हाला एक गोष्ट कळली की त्यांना महत्त्वाचे 2 डॉक्युमेंट्स कंप्लीट नाही झाले आज पर बीएमसीच्या एसओपी प्रमाणे. ते म्हणजे 51% कन्सेंट आणि त्यानंतर विकासकाचे फायनान्शियल डॉक्युमेंट्स. ह्या 2 गोष्टी तरतूद पूर्णतः झालेली नाही. त्यामुळे त्यांनी ते प्रपोजल 2021-22 ला काय केलंय दप्तरी दाखल करण्यात आलं असं आम्हाला रायटिंगमध्ये कळवण्यात आलं. त्यानंतर आता मला सांगा 2024 ला असं काय घडलं की जे हे पूर्तता झाली या गोष्टीची त्याची अजूनपर्यंत कल्पना नाही दिली. बरं अशा प्रकारचं आम्ही आता 2024 ला पण ज्यावेळी लेटर लिहिलं तर त्यामध्ये त्यांनी काय केलं माहितीये काय ज्यावेळी लोकांनी 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती कन्सेंट केले ते कन्सेंट त्यांनी गृहीत टायमिंगसाठी धरून त्यांनी प्रोसेस केलं. पण त्यानंतर जर अध्यक्ष साहेबांनी काय केलंय की एक कमिटमेंट दिली आहे की आपण लवकरात लवकर 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती कन्सेंट करू. पण इथे जी लोक उपस्थित असतील ते कन्सेंट करायला तयार नाही आहेत. ज्या प्रकारचा आज विकास चाललाय त्या विकासाला कुठे सपोर्ट द्यायला तयार नाहीये. त्यांना विकास प्रामाणिकपणे कसा ट्रान्सपरंट असायला पाहिजे आणि त्यासाठी आपण हे झटतोय. जे काय असेल ते ट्रान्सपरंट करा एवढीच इच्छा आहे. बीएमसी आणि बीएमसीचे जे ऑफिसर आहेत त्यांना पण आम्हाला एक सांगायसारखं वाटतं की ती तुमची स्टँडर्ड एसओपी आहे त्या एसओपी प्रमाणे जा जेणेकरून आम्हाला सगळ्यांना त्रास नाही होणार. धन्यवाद. विनायक धनावडे. माझे परिवार जो आहे माझा फॅमिली आहे इथे 1960 पासून आहे आणि आम्ही भागात राहतो आहे. इथे आता तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की कसं ते विस्थापित झालेलो आम्ही त्याप्रमाणे आता आम्ही जो विरोध करत आहे तो गेल्या 9 तारखेला पण या मुंबई महानगरपालिकेने असा सर्वे करायचा प्रयत्न केलेला पण त्याला पण आम्ही विरोध केलेला होता. कारण विरोध याच्यासाठी आहे की विकास होतोय म्हणून विरोध नाहीये तर विकासाचा जो रस्ता आहे तो कुठेतरी चुकीचा आहे. एक पारदर्शकता पाहिजे की ज्या प्रकारे आता आपल्याला सिल्विया ताईंनी सांगितलं की 100 रुपयाचे स्टॅम्प पेपर जे त्यांच्या आईनी केलेले साईन होते आणि त्या मृत्युमुखी पडलेल्या आहेत आणि ट्रान्सफरचे पेपर सबमिट करताना तुम्ही तेही एक्सेप्ट करताय. जर असं जर मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे कन्सर्न जर बीएमसी एक्सेप्ट करते बीएमसी अधिकारी एक्सेप्ट करताय तर कुठे ना कुठे याचं
बिल्डरशी कुठेतरी कनेक्शन आहे, बिल्डरचं त्यांच्यावरती कुठेतरी वरदहस्त आहे किंवा मोठ्या राजकारणांचा वरदहस्त आहे आणि इथे लोकांचा विचार केला जात नाहीये. महानगरपालिकेचे अजून एक आपल्याला दाखवतो की जी या संस्थेने पत्रक काढलेलं की हा सर्वे 9 तारखेला होणार आहे, या पत्रकाच्या शेवटी जर आपण बघाल, हे संस्थेच्या लेटरहेडवर पत्रकाच्या शेवटी आयुक्त एन विभाग या अधिकाऱ्याची स्वाक्षरी आणि स्टॅम्प आहे. तर आपण एका संस्थेला, गृहनिर्माण संस्थेला एक अधिकारी असं कसं काय त्या पत्रकावर सरकारी अधिकारी साईन देऊ शकतो आणि याची विचारणा केल्या असताना ते बोलतात आम्ही नोटीस देऊ. हेच जर दुसऱ्या कोणी केलं असतं त्यांनी त्याच्याबद्दल फॉर्जरी केस रजिस्टर केली असते. म्हणजे कुठेतरी अधिकारीही कुठेतरी हतबल झालेले आम्हाला कळत आहेत या संस्थेच्या हाताखाली आणि विकासकाच्या हाताखाली. तर ह्याला शेवटी लोकांनी हा एक विचार केला आणि हा एक जन आंदोलन तयार झालेलं आहे की जर आम्हाला विकास करायचा तर तुम्हाला आम्हाला गॅरंटीमध्ये द्यायला लागेल की कशा प्रकारे विकास होईल, किती कॉर्पस फंड असेल, कुठे आम्हाला वसवलं जाईल आणि कुठल्या अम्युनिटीज आम्हाला दिल्या जातील. याचा पूर्ण जोपर्यंत लोकांपर्यंत याची माहिती भेटत नाही तोपर्यंत हा विकास होऊन देणार नाही. टोटल यहाँ पे जो लोग रह रहे हैं वो 1260 लोग रह रहे हैं, 1260 घर है और ये जो है वो 1990 से ये प्रकल्प चालू हुआ है. जो लोग इसके लिए विकास के लिए आगे बढ़े हैं, लेकिन 15 साल से एक ही बिल्डर जो है वो यहाँ आके बैठा है और उसने कहीं ना कहीं कुछ कमेटी वालों को अपने साथ मिला के इसका फायदा लेने का कोशिश कर रहा है. आपने देखा होगा, अभी सबने कहा कि जैसे एसआरए के बहुत सारे प्रोजेक्ट इस मुंबई शहर में नहीं हो रहे हैं, पूरे नहीं हो रहे, तो हमको कहीं ना कहीं ये भी देखना है कि आगे चल के इस तरह का हादसा हमारे साथ ना हो. और इसलिए हम लोग बीएमसी के अधिकारी को ये रिक्वेस्ट कर रहे हैं कि आप इस तरह विकासक के साथ मिलके मत आइए. आप हमारे ओनर हैं, हम आपके टेनेंट है, आप हमसे बात करिए, हमको बुलाइए, हमारी पूरी डिटेल आपके पास है, हमारा फैमिली स्ट्रक्चर आपके पास है कि कौन कौन लोग इनके घर में रहते हैं. तो आप हमसे बात करिए, हमको बुलाइए, आपको जो जरूरत है, आपको जो प्रपोजल लगता है सही है वो आप हमारे सामने रखिए, हम उसको एक्सेप्ट करेंगे. हमने अभी सब प्रशासकीय अधिकारी को सबको हमने पत्र लिखा है. हमारे लोग जाके मिलने की कोशिश कर रहे हैं, बात करने की कोशिश कर रहे हैं, उनको समझाने की कोशिश कर रहे हैं, लेकिन महानगर पालिका के जो अधिकारी है वो कुर्सी पे बैठ के बहुत चुस्त हो गए हैं. उनको लग रहा है कि अभी नवसेवक नहीं है, शासन का दबाव नहीं है, तो वो पूरी तरह अपने मजे में चल रहे हैं और वो किसी की बात नहीं सुन रहे हैं. लेकिन हम हाल ही में हम मुख्यमंत्री फडणवीस जी का हमने टाइम मांगा है और आने वाले समय में जब नागपुर अधिवेशन खत्म होकर जब मुंबई आएंगे तो हम उनको मिलकर ये सब बात रखेंगे. मी सिल्विया फर्नांडिस आणि माझं म्हणजे बाकी टॉपिक सगळ्यांनी कव्हर केले. मी मेन 2015 मध्ये माझं ट्रान्सफरचं पेपर टाकलेलं आहे, माझ्या मम्मीच्या नावावर टाकलेलं आहे, मी त्यांची मुलगी आहे. बाकी बीएमसी कडून लेटर आलेलं मला की माझ्या वडिलांचं आणि बहिणींचं एनओसी पाहिजे, म्हणजे त्यांच्याकडे डिटेल सगळेच आहेत. ठीक आहे, आज 9 वर्ष झाले पेपर हे घर ट्रान्सफर झालं नाही ती वेगळी गोष्ट आहे, पण डिटेल त्यांच्याकडे सगळे. पेपर हे घर ट्रान्सफर करायचं टाइम त्यांच्याकडे नाहीये, पण इथे येऊन सर्वे करायचा टाइम आहे, ते एक आहे. त्याशिवाय हे जे पेपर आहेत, मम्मीचं हे डेथ सर्टिफिकेट आहे, 2018 मध्ये त्यांचं डेथ झालेलं आहे आणि हे कमिटीनी 2022 मध्ये मम्मीनी जे 1260 वर साईन केलेलं ते पेपर, त्याच्यावर हे जे आधार कार्ड आहे मम्मीचं त्याच्यावर अध्यक्ष आणि सेक्रेटरीनी साईन करून हे पेपर जोडलेले आहेत 51% दाखवायला. आणि बीएमसीनी हे 100 रुपयाचं विच इज नॉट एक्सेप्टेबल पेपर, हे पेपर एक्सेप्ट करून ते सर्वे चालू करतायत. तर आज म्हणजे कमिटी तर आमची विकली गेली इथे, पण बीएमसीचं काय चाललंय काय, तर ह्याचे म्हणजे आम्हाला ऑफकोर्स निषेध करतोय आणि म्हणून आज आम्ही इथे सगळे. सो बीएमसीनी ह्याचं म्हणजे उत्तर द्यावं की हे 100 रुपयाचं पेपर त्यांनी एक्सेप्ट कसं केलंय.